तर बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाचे धागेदोरे थेट मंत्र्यांपर्यंत। विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला। गुंडशाही चालवणाऱ्यांचा संबंध धनंजय मुंडेंशी असा गंभीर आरोप देखील वडेट्टीवार यांनी केला। धनंजय मुंडेंमुळे कारवाईबाबत टाळाटाळ होते अशी टीका देखील वडेट्टीवार यांनी केली आहे। तर व्यवहारातून झालेल्या घटनेला राजकीय रंग देणं अयोग्य असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे, सरकारची भूमिका देखील तीच असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। देशमुख नावाच्या सरपंचाला मारलेलं त्याचे धागेदोरे थेट मंत्र्यापर्यंत आहेत। हे लपून राहिलेलं नाही। तो म्हणेल ते त्या ठिकाणी गुंडशाही चालते आणि त्याला चालवणारा कोण, त्याचे संबंध कोणाशी, तर डायरेक्ट धनंजय मुंडेशी आहे। या संदर्भात चौकशी होणार आहे की नाही? एखादा खून करणाऱ्याला मंत्र्यांच्या बरोबर तो वावरतो, त्याचे संबंध असतात आणि असंही म्हटलं जातं की धनंजय मुंडेच्या इशाऱ्यावर तो वास्तव आहे, त्याला कारवाई होण्यासाठी टाळाटाळ केली जाते। तर हे फार गंभीर आहे। असे अनेक मंत्री आहेत त्यामध्ये। या बाबतीमध्ये मूलतः जी घटना घडली ती अतिशय खेदजनक आहे, निंदनीय आहे आणि अतिशय आणखीन सांगायचं झालं तर कुणालाही अतिशय दुःख होणं अशी ती घटना झालेली आहे। पण ती घटना ही एका व्यवहारातून झालेली आहे आणि त्या व्यवहारातून ही झालेली घटना त्याला मात्र कुठंतरी पूर्णपणानं राजकीय रंग देणं हे बरोबर नाही। आणि ज्यांनी कुणी ही हत्या केली आहे ते कुणी असो, त्यांना अतिशय कठोर शासन झालं पाहिजे, ही भूमिका आमची आणि सरकारची आहे।